जीजी मला नाही वाटत ग श्यामली आणि मेघनाथचं पटेल. का ग? अगं का ग काय? श्यामली कशी आहे, कसा आहे तो मेघनाथ. शी, बघितलं आता मी दोघांना बाहेर. अगदी स्वतःला ओढत नेल्यासारखी नेत होती ती. आणि तो त्याच्याकडे तर मी बघितलं सुद्धा नाही. एकदा वाटलं तरा तरा जावं आणि तिला घेऊन यावं इकडे. मग म्हटलं जाऊ दे, जशी मी वेडी तशी ती हट्टी. नाही पण मला सांग रमा, श्यामली असा वेडा हट्ट कशासाठी करेल? माझ्यासाठी. तिच्या दृष्टीने माझा गैरसमज झालाय की तिला तुषार आवडतो, आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी ती त्या शिपायाला हो म्हणून मोकळी झाली. तिला वाटलं की त्या शिपायाला ती हो म्हणेल आणि मी लगेच तुषारच्या गळ्यात माळ घालून मोकळी होईन. पण रमा मला सांग, तुला तुषारबद्दल काय वाटतं? अगं कधीतरी आपल्याला त्यांना स्पष्ट सांगावंच लागणार आहे. अगं जीजी, मी खरंच सांगते ग, मला खरंच काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल. आणि तो किती हुशार आहे, किती मोठा डॉक्टर आहे. मी काय? रमा, रमा अगं काय कमी आहे तुझ्यात? कमी जास्तचा प्रश्न नाहीये रे दादा. जाऊ दे, बघू आपण. मी सुद्धा तेच म्हणते. आता तुला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे आपण तुषारला आता सांगूयाच नको. रमा, आता मला तुझी काळजी नाही. भले तू तुषारशी लग्न नाही केलंस, पण तू आता शहाणी झालीयस. तू विचार करू शकतेस. काहीतरी बोलायला म्हणून बाहेर पडलो आणि कळतच नाही काय बोलावं. तू बोल ना काहीतरी. हे असं चाललंय मगाचपासून. बोलायला जातो आणि हसायलाच येत आहे. मी एक विचारू? हे बापरे, परवानगी वगैरे घेऊन विचारतेस म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस असणार. तुझ्या आयुष्यात माझ्या आधी एखादी मुलगी वगैरे आली होती का? तर तसलं काही नाहीये. मी एकदम ब्रँड न्यू आहे. नाही नाही, माझा प्रश्न हा आहे की तुम्हाला मी आवडले म्हणजे नक्की काय झालं? मी तुला आवडलो म्हणजे नक्की काय झालं? तेच तर मला कळत नाही. खरंच तू मला आवडलायस? तू आवडलं म्हणजे तुला घाबरणं की माझ्याशी केलेली तडजोड? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. आपण निघूया. अगं आत्ताच आलो ना आपण. आत्ताच? पाऊण तास झाला. पाऊणच तास झाला ना. का जिजी रागवेल घरी गेल्यावर? नाही, जिजी नाही रागवणार, पण रमा मात्र नक्कीच रागवेल.
तिला न सांगता आली आहे ना मी. सांगायला मला तरी कुठे माहित होतं म्हणा. तुम्ही आलात आणि रमा रागवते तुझ्यावर? रागवते. तमाशा करते ती, तमाशा. अगं पण ती तुझी चांगली मैत्रीण आहे ना. मैत्रीतच रागवण्याचा जास्त अधिकार असतो. मला कुठे मैत्रीचा अनुभव आहे. तुम्हाला नाहीत कोणी मित्र? काय झालं? नाही काही जगावेगळं असं फार काही घडलं नाही. मी लहान असतानाच माझे वडील वारले. वडिलांच्या एका मित्राने आईला खूप प्रयत्नाने नोकरीला लावलं. याचा आमच्या नातेवाईकांनी वेगळाच अर्थ घेतला. आईला काही नाही ते बोलले. आईने सगळ्यांशीच संबंध तोडले. तीच सवय पुन्हा आम्हाला पण लागली. आणि नंतर ही पोलीसची नोकरी. एकतर मला सलाम करणारे तरी भेटतात, नाहीतर मला बघून पळून जाणारे तरी. अरे मीच बोलतोय मगाचपासून एकटा. तू बोल ना काहीतरी. आज तुम्ही बोला, मी ऐकते. ऐकणारं सुद्धा कोणीतरी असावं. असं कोणाला तरी खरंच सांगता आलं पाहिजे ना मनातलं सगळं. कोणाला सांगायचं? आपण निखिलकडे जाऊया. निखिलकडे? हां. मी नाही हो बोलणार काही. अगं आपण एकत्र गेलो की त्याला कळेलच ना सगळं. म्हणजे मला आवडेल त्याच्याशी मैत्री करायला. अर्थात त्याची इच्छा असेल तर निघूया. अरे वाह, क्या बात है. या आत या. या फील कम्फर्टेबल. बसा. वाटच बघत होतो तुम्ही कधी येताय. म्हणजे तुला आधीच माहिती होतं? मी गावाहून आलो असलो तरी असल्या बातम्या आमच्या गावात सुद्धा लपून राहत नाहीत. काय रे, हे मुद्दाम तुला सांगायला आले. दादांनी सांगितलं मला परवा. दादानी? एनिवे, कोणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये. बातमीचं महत्व तर कमी होत नाही की नाही त्यानं. हा, तुम्ही बसा. मी तोंड गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. अरे पण तोंड गोड करायला नुसता चहा सुद्धा पुरेसा आहे. पण तो सुद्धा आणावाच लागेल ना. मी येतो. नाही बस बस, तुम्ही बसा, मी घेऊन येतो. ओके. कसा आहे ना हा? असाच आहे तो. आणि मी? स्वतःबद्दल चौकशी करताय? तू भेटल्यावर हा प्रश्न मला अडवायला लागलाय. पावलोपावली सतत. याचं उत्तर मी तुम्हाला देईन, पण आत्ता नाही. तरी तू माझ्याबरोबर फिरायला आलीस, इतकी खात्री वाटते? वाटेल. आज पहिल्यांदाच मी तुमच्याबरोबर बाहेर आली आहे ना. माझ्याबद्दल खात्री नसताना? खात्री वाटावी म्हणून.
काय रे निखिल? काय झालं? काही नाही. निखिल, तेव्हा आपण परिस्थितीमुळे खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे नको त्या पद्धतीने भेटलो. हे बघ, मी ते केव्हाच विसरलोय. मला असं वाटतं की तूही ते विसरायला हवंस. नाही नाही, मी ते कधीच विसरून गेलोय. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, त्यात मी मनात ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. आणि निखिल, आमचं अभिनंदन नाही करणार? नक्कीच. योग्य निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आमची श्यामली गुणी आहे, तिला जपा, आयुष्यभर तिला सोबत करा. आयुष्यभराच्या तुमच्या या सोबतीसाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. घ्या, बसा ना तुम्ही. बी कम्फर्टेबल. अरे मुकुंद, ये. हा मुकुंद तोरणे. ओळखतो मी याला. काय रे, आठवतंय का? अरे घे ना, घे. घे घे घे, तोंड गोड कर. कशाला ते नंतर कळेल. सहज आला होतास? काही सांगायचं आहे? हो. बोल ना, बोल बोल. अरे, रघुनाथला डॅडीने 10,000 रुपये कॅश देऊ केले. कशाबद्दल? भटवाडीचा प्लॉट योगेश जेवणकडून काढून घ्यायचा विना तक्रार. तो देखील तुमच्या भूमिपूजनाच्या जाहिराती सुरू होण्याआधी. आणि अरे, ज्या अर्थी रघुनाथने ही ऑफर स्वीकारली आहे, त्या अर्थी तो काहीतरी धमाका करणार एवढं निश्चित. तो काय करेल असं तुला वाटतंय? नाही, तो काय करेल मी नाही सांगू शकत, पण मला एवढंच म्हणायचं की त्याला कोणीतरी अडवायला हवं. मी काय म्हणतो की गुन्हेगारांना सुधारणाऱ्या जशा संस्था आहेत ना, तसं गुन्हेगार होऊ पाहणाऱ्याला अडवणार का असू नये कोणी. हा एका पत्रकाराचा आशावाद बोलतोय. पण मला तू सांग, तू आता त्याच्याबरोबर एकत्र राहतोस, तू सुद्धा काही करू शकत नाहीस. हे बघ, आयुष्यात कशाला किती महत्त्व द्यायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. तुम्ही काही करू शकता. हे पण निखिल, माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार चाललाय. आपण रघुनाथला पकडून त्याच्यासमोर डोकंफोड करण्यापेक्षा मोहाडीकरलाच ताब्यात घेऊया. ते कसं शक्य आहे? हे बघ, रघुनाथला ताब्यात घेतल्याने आपण दुसऱ्या कोणापर्यंतच पोहोचू शकणार नाही. हा म्हणतो त्याप्रमाणे त्याला डॅडी सोडून बाकी काहीच माहीत नाही. खरं आहे. त्यामुळे आपण जर मोहाडीकरला पकडलं तर अख्खीच्या अख्खी चेन आपल्या हातात लागू शकते. नाही, पण मोहाडीकरांना जर पकडलं तर या सगळ्याचा भूमिपूजनावर केवढा परिणाम होईल. आणि मोहाडीकर स्वतः गोत्यात आले म्हणल्यानंतर शिरोडकर काय गप्प बसणार आहेत? तू आधी नीट समजून घे ग. हे बघ श्यामली, आपण मोहाडीकरला पकडायचं म्हणजे त्याला अटक करायची नाही, तर डॅडी त्याला का ब्लॅकमेल करतोय याचं कारण शोधून मोहाडीकरला आपल्या ताब्यात ठेवायचं. समजलं? काय नाव काय? मुकुंद तोरणे. तुझं नाही रे, त्याचं. बंदा राठोड. बंदा राठोड तो काहीतरी सांगत होता ना, डॅडी कुठल्या तरी कारणावरनं त्या मोहाडीकरला ब्लॅकमेल करतोय. हो. हां, मुकुंद तू एक काम कर, तू याच्यात पुढाकार घे. तू मोहाडीकरला गाठ आणि ही बातमी त्याच्याकडनं काढ. तसं बातमी काढणं तुला काय फारसं जड नाही, नाही का?
जाऊ दे ना, ते सगळं जुनं झालं आता. तुला जमेल? म्हणजे मी नक्की काय करू? कारण मोहाडीकरला मी कधीच भेटलो नाही आणि अचानक त्याच्यासमोर उभं राहायचं म्हणजे. बघू आपण. बरं, निघू मी? पण जपून राहा. रघुनाथला तुझा डाऊट आला तर काय करशील? माझा या सगळ्याला विरोध आहे त्याला माहिती आहे, आणि मी तुला भेटतो हे सुद्धा माहिती आहे. तरी सुद्धा रघुनाथ तुला त्याच्या खोलीत राहू देतो? अरे शाने, कुठे गेलता? त्या पोस्टापाशी पण तुला बघून आलो. अरे, निखिलला भेटायला गेलो होतो. निखिल? का रे? काम होतं. मला तुझी पण मदत हवी आहे. माझी? आनंद झाला मला लय. नाही म्हणजे माझी याद तर आहे. काय काम होतं? का पैसे हवेत का? नाही, पैसे आहेत. नाही, तिकडे पोस्टापाशी बसून पत्र खरडून एवढे मिळतात? एवढे म्हणजे? नाही, आहेत माझ्याकडे. एवढा रुबाबात बोलला इतके. नाही, अरे आज एक नवीन असाइनमेंट मिळाली आहे. आज एक माणूस मला भेटायला आला होता. त्याने मला एक ऑफर दिली आहे. कसली? एका वेळेला 150-200 मनी ऑर्डर खरडायची? तुला वाटतं तसं नाहीये रे. मोहाडीकरला म्हणे आपला डॅडी कशावरून तरी ब्लॅकमेल करतोय. त्याला मला या गोष्टीचं तेच आपल्याला डॅडीकडून काढून घ्यायचंय. आणि त्यांनी हे काम तुला दिलं? नाही, म्हणजे ते आधी तुला शोधत होते. त्यांना माझा पत्ता लागला, मला सांगितलं. तर निखिलकडे का गेला? 1 लाख म्हणजे एकावर किती शून्य हे माहिती करून घ्यायला. तुला काय करायचं रे भानगडी? हा, तू सगळं सोडलंयस ना, तुला काय करायचं त्या भानगडी? हे बघ, तू ही ऑफर स्वीकारणार नसलास तर मी ही ऑफर स्वीकारणार आहे. तू जर ही ऑफर स्वीकारणार नसलास तर ती ऑफर मी स्वीकारणार आहे. हसू नको रघुनाथ. नीट विचार कर. डॅडीकडून जर ते सिक्रेट आपण मिळवलं तर आपल्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत.
आणि एकदा का ते सिक्रेट आपण मिळवलं की मोहाडीकर आपल्या म्हणजे तुझ्या ताब्यात येईल. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपला बॉस कोण आहे हे पण कळेल. म्हणजे मग तुला डॅडीच्या वेगळ्या बॉसिंगची गरजच राहणार नाही. आणि डॅडी आपला कोण लागतो रे? कोणी लागत नाही. त्याला काय, स्वतःचं नाव मध्ये न येऊन देता तुझ्याकडून काम करून घ्यायची आहेत. एकदा का मोहाडीकर तुझ्या ताब्यात आला ना, मग तुझ्या हातात पैसा पण येईल आणि अधिकार पण. डॅडी मला कधीच सांगणार नाही काय आहे ते. अरे आपण डायरेक्ट मोहाडीकरला सांगू ना, तू आम्हाला काहीतरी क्लू दे, आम्ही तुला डॅडीकडून सोडवतो. हे बघ डॅडी, अरे आपण डॅडी या गोष्टीची खबरच लागू द्यायची नाही. काय, मी उद्याच सांगून टाकतो त्यांना, आम्ही ही ऑफर स्वीकारली आहे. ओके, चल.